गुड मॉर्निंग, वेलकम टू नॅनली डुओ. सो आज आम्ही परत मस्त व्लॉग शूट करतोय. प्रणाली नाशिकला गेली, तिचं 50-50 जे होतं ना, जाऊ नाही जाऊ ते 100 झाले आणि ती गेली आहे. सो ती मस्त तिथलं शूट करत असेल. आणि मी आता उठले, आवरलं, केस वगैरे धुतले आज मस्त. कारण आज मला खरंच छान वाटते, लाईक बेटर फील होतं आहे. लास्ट एक वीक मी काहीच केलं नाही, नुसती बसून होते. सो आता मी नाश्ता करते आहे. नाश्त्याला मी खाते शेंगदाण्याचा लाडू आणि आज मला खूप दिवसांनी चहा बिस्किट खाऊशी वाटलं होतं. सो मी चहा आणि बिस्किटसुद्धा खाते आहे. हे पहा. सो आता नाश्ता करून झाला की मला करायची भाकरी. आई म्हणजे माझी आजी, तिला जेवायला द्यायचं. सो ती भाकरी खाते, ती चपाती वगैरे खात नाही. सो तिच्यासाठी भाकरी करते. जर माझी भाकरी छान झाली तर मी त्याची क्लिप टाकल ह्याच्यानंतर. सो आता चला मी आवरते पटपट, खूप काम आहे आज. हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. आज आम्ही जाणार आहोत वणीला. आणि माझे डोळे बघा, रात्री आम्ही खूप लेट झोपलो, सकाळी पण खूप लवकर उठलो. आता 6 वाजलेले आहेत. आता आमचं आवरून झालं आहे. आता आम्ही वणीला जाणार आहे. सो तुम्हाला तिथलं दाखवेल. थोड्या वेळाने निघणार आहे, मग परत शूट करते. मग वणीला जाऊन झाल्यावर आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहे. तिथे आम्ही रात्रीच जाणार आहे, कारण खूप गर्दी आता श्रावण महिना आहे ना. सो मग तुम्हाला ते पण दाखवेल. सो आज खूप छान वेदर आहे, पाऊस पण नाही आहे, पण असं थोडंसं आभाळ आले, ते छान वाटतं आम्हाला. आता आवडतो पटकन आणि निघतो. सो आता निघालो आहे आम्ही, गाडीत बसलो आहे आणि लकीली आज ट्रॅफिक पण नाही आहे. गाईज फॉग बघा, आम्हाला पुढचं काहीच दिसत नव्हतं, इतका फॉग होता. आणि तो आता थोडासा कमी झाला आहे. आता आम्ही गाडी पार्क केली. आता आम्ही रोपवेकडे चाललो आहे. रोपवेनेच वर जाणार आहे. आता तिकीट काढतो, मग जातो. गाईज ही आणू आहे माझी बहीण. आणि हे माकडे नाही ते चिप्स खात होतं, त्याला कोणीतरी दिलं होतं. गाईज दर्शन झालंय. आता आम्ही रोपवेने खाली आलोय. आता जरा बघतो काहीतरी प्रसाद वगैरे घेतोय. मीनवाइल मी करते भाकरी. गाईज लाईट गेली, अंधार झाला. आता आम्ही थोडस शॉपिंग करतोय. अनु, कसं वाटतंय तुला? A few moments later. आता आम्ही दिंडोरीला आलोय, स्वामींच्या केंद्रात. थोडंसं दर्शन करायचं होतं आणि वणीला गेलतो, सो रूटवरच होतं. मग आम्ही आलोय दर्शन करायला. आता झालंय दर्शन, आता आम्ही जातो बाहेर. सो झाला नाश्ता करून आणि भाकरीसुद्धा केली, त्याची क्लिप पण काढली आहे मी. आणि आता इथं तुम्हाला काहीतरी चेंजेस माझ्या बॅकग्राऊंडमध्ये चेंजेस दिसत असतील. ते म्हणजे पडदे नाही आहेत, तर मी सगळे पडदे काढलेत आणि त्यांना भिजत घातले, म्हणजे धुवायचे त्यांना. खूप दिवस झाले धुतले नव्हते. आणि आता हे मी दुसरे पडदे टाकते. सगळेच अख्ख्याच घरातले पडदे काढलेत. मी आता सगळीकडचेच पडदे नवीन म्हणजे हे दुसरेवाले टाकते. आणि ते झालं की परत तुम्हाला भेटते. कसं आहे ना, मी ते पण दाखवलं असतं की कशी मी धडपडत पडदे लावते. पण इथं शूट म्हणजे मी एकटीच आहे घरी, कोण काढणार माझा व्हिडिओ? मीच काढणार. मग मी काढणार तर मग पडदे कोण लावणार? थोडक्यात मी पडदे आणि व्हिडिओ एकत्र नाही करू शकत. सो मग मी ते करूनच तुम्हाला भेटते. बाय. आता आम्ही चाललो आहे त्र्यंबकेश्वरला आणि खूप जोरात पाऊस पण चालू झालेला आहे. पण आता जायचं, दर्शन तर घ्यायचंच आहे, असं चाललो आहे. झाले पडदे लावून झाले, सगळे नाही झाले. एक जो आहे ना, तो मला निघतच नाही, माझा हात दुखला पार. पण ते मला ते रॉडच निघत नाही त्याला. सो मी आता ओमाला की त्याला सांगेल तो लावायला. बाकीचे मी लावून टाकले. आणि आता मी खूप दिवसांनी म्हणजे 1 आठवड्याने मी लॅपटॉप आता घेतला आहे. का? कारण मी थोडेसे आता डेकोरेशनची आयडिया शोधते आहे. गणपती बाप्पा येणार आहेत ना, मग थोडेसे आयडिया शोधते. मग पप्पांना नाही का, मेन जे आमचे असतात ते पप्पा आहेत, मी त्यांची हेल्पिंग हँड आहे. सो आयडिया शोधून पप्पांना दाखवायचे. सो मग त्यानंतर ना पप्पा जे ॲप्रूव्ह करतील तसं सामान शोधावं लागेल. सो आता थोडंसं मी रिसर्च चालू करते. आम्ही थोडीशी आयडिया काढल्यात 1-2, त्या आयडियाशी रिलेटेडच आम्ही काहीतरी शोधणार आहे पप्पांना रात्री दाखवायला. चलो गाईज, आम्ही लाईनमध्ये उभो आहे. खूप मोठी लाईन आहे आणि पाऊस पण खूप जोरात येतोय. आम्ही 2 तास झाले लाईनमध्ये उभो आहे. आता होईल आमचं दर्शन 10-11 वाजेपर्यंत. बघूयात. मला फोन काढता येत नाही कारण खूप जोरात पाऊस आहे. नंतर मी तुम्हाला सांगते.
बघा किती जास्त गर्दी आहे. सगळ्यांनी असे रेनकोट घातलेले आहे. अजून मंदिर खूप लांब आहे. जातो आता आम्ही. गाईस खूप जास्त गर्दी आहे. आता 3-4 तास झालेले आहेत. आम्ही या हॉलमध्येच आहोत. A little longer than a few minutes later. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. लोक खूप वेळापासून 4-5 तास झाले लाईनीत उभे आहेत. सो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. एकदम जवळून झालं. एकदम छान वाटलं. झालं थोडंफार सर्च केलं मी. 1-2-3 आयडियाज काढलेत मी. बघू आता रात्री पप्पांना दाखवते. आता मला भूक लागली आहे कारण 1:30 झालेत आणि मी आज नाश्ता लवकर केला होता. सो आता मी जेवते. जेवल्यावर बघू. अरे पडदे बघू काय बघू. पडदे मला मशीनमध्ये टाकायचे. बघू तर लाईटसुद्धा येईल. सो चलो अभी मैं खाना खाती है. मी ह्याला सांगितलेलं पिशवीत सगळ्यांचे फोन घेऊन येईल. तो खरंच घेऊन आलाय. मी सगळे फोन आणलेत आणि आता तो सबस्क्राईब करतोय माझ्या अकाउंटला. A few moments later. जरा फिरायला चाललोय. आणि ना गाईज ही जरा आहे ना जेनजी टाईप आहे. तुझ्या स्टाईल मध्ये हाय बोल. आणि आम्ही ह्या मुलाला खूप जरा धमकी देऊन ह्याला घेऊन आलोय कारण हा खूप इकडे तिकडे पळतो. हा आता तो जरा गप्प बसलाय. हे लोक टाइमपास करायला डीमार्ट मध्ये आलेत गाईज. माहित नाही आता इथं काय होणार आहे आमच्यासोबत. एखादी दुसरी गोष्ट हे चोरू पण शकतात. ह्यांचा तो प्लॅन चालू आहे. हे बघा ह्याचा प्लॅन चालू आहे. सो आता बघ गाईज ह्या दोघी बघा फुल चेंजी झाल्यात आणि त्या आता फुल शायनिंग मारतात. रक्षा गाईज ही माझी बहीण आहे आणि ही एक झोपली. आलोय आता घरी आणि झोपतो आता. खूप दमलेत सगळे कारण मंदिरात खूप जास्त गर्दी होती. पण दर्शन खूप छान झालं आमचं. सो भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड. बाय.